सतत येणारा थकवा, निरुत्साह, झोपेच्या तक्रारी किंवा प्रजनन समस्या हे विकार वेगवेगळे वाटतील, पण आयुर्वेदाच्या दृष्टीनं या सगळ्यांचं मूळ एक असू शकतं, ते म्हणजे शुक्रक्षय. म्हणजे काय तर प्रत्येक पेशीची नवनिर्माण शक्ती. आणि हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदाच्या ऋषीमुनींनी या समस्येचं उत्तर शोधून ठेवलंय. त्याचं नाव आहे अश्वगंधा. एका रिसर्चमध्ये, चांगल्या जर्नलच्या एका रिसर्चमध्ये क्लिनिकल स्टडी केला. त्यामध्ये 46 पुरुषांना फक्त 3 महिने सलग अश्वगंधा दिली. त्यांनी स्पर्म काउंट वाढला, मोटिलिटी सुद्धा खूप सुधारली. पण अश्वगंधा फक्त एवढ्यासाठी नाही आहे, तिचे इतर सुद्धा फायदे खूप आहेत. फक्त घेण्याची पद्धत बरोबर असणं खूप महत्वाचं आहे. तर आजच्या व्हिडिओत अश्वगंधा या रसायन औषधीविषयी नीट समजून घेऊया. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अर्हम आयुर्वेद या आपल्या शास्त्रीय यूट्यूब चॅनलमध्ये. मी डॉक्टर स्मिता बोरा, आयुर्वेद कन्सल्टंट. अश्वगंधा ही अगदी साधी दिसणारी वनस्पती आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूला ही नक्की पाहिली असेल. अगदी हजारो वर्षांपासून वैद्यांची ही आवडती वनस्पती आहे. याची फळं लहान असतात, गोल असतात, पिकल्यावर लाल, अगदी वटाण्यासारखी दिसतात. पण खरी शक्ती किंवा जे औषधी गुणधर्म आहेत ते तिच्या मुळामध्ये आहेत. भावप्रकाशमध्ये म्हटलंय, अश्वगंधा अनिल श्लेष्म श्वित्र शोथ क्षयापहा बल्या रसायनी तिक्ता कषाय उष्णा अतिशुक्रला. किती गुण सांगितले बघा फक्त 2 ओळींमध्ये. आणि ही आहे संस्कृत भाषेची ताकद. यामध्ये काय सांगितलंय तर अश्वगंधा वात कमी करते, म्हणजे शरीरातला रुक्षपणा, चंचलपणा कमी करते. ती बल्य आहे, म्हणजे शरीराला शक्ती देणारी आहे. रसायन आहे, म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या सप्तधातूंचं मुळापासून पोषण करणारी, दीर्घायुष्य देणारी आणि गुणानं उष्ण आहे. याची चव कशी आहे तर किंचित कडवट आहे आणि किंचित तुरट आहे, कषाय. आणि सगळ्यात महत्वाचा गुण सांगितलाय अतिशुक्रला, म्हणजे प्रजनन शक्ती वाढवणारी. सगळ्यांच्या शरीरात 7 घटक असतात. उत्तरोत्तर महत्वाचे आणि विकसित झालेले हे घटक म्हणजे कोणते तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये हे 7ही घटक असतातच. यातलं उत्साह, एनर्जी किंवा प्रजनन शक्ती हे अवलंबून असतं शुक्रधातूवर. थोडक्यात शरीरात नवीन पेशी निर्माण होण्याची क्रिया, म्हणजे नवनिर्माणाची प्रक्रिया जी आहे ना, ती यावर अवलंबून असते. सध्या बऱ्याच जणांना ही तक्रार जाणवते. तर याची कारणं काय असावीत? आजची आपली जीवनशैली आहे, त्याच्यामध्ये स्ट्रेस खूप आहे, व्यायाम कमी आहे. जवळजवळ प्रत्येक 3 पैकी एकाला ऍसिडिटी आहे किंवा शरीरातली उष्णता वाढलेली असते. नाहीतर मग कोरडेपणा, वातदोष वाढलेला असतो. आणि हे सगळे घटक आहेत ना, ते शुक्र म्हणजे सौम्यपणाचे शत्रू आहेत. आयुर्वेदानुसार शुक्रम सौम्यम, म्हणजे हा जो घटक आहे तो मृदू आहे, सौम्य आहे. शुक्रक्षय का होतो त्याची कारण काय तर खूप जास्त तिखट, खारट खाणं, वारंवार चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स, प्रिझर्वेटिव्ह असलेले पदार्थ खाणं, विशेषतः जेव्हा सोडा जास्त प्रमाणात शरीरात जातो, खूप तेलकट पदार्थ खाल्ले जातात, तेव्हा शुक्रक्षय होतो. बेकरी आयटम्स, नमकीन, विकतचे सगळे पदार्थ, जिथे मोठ्या प्रमाणात कॅन्टीनमध्ये जेवण बनतं तिथे सुद्धा बरेचदा सोडा वापरला जातो. याचबरोबर रात्री उशिरापर्यंत जागणं, सतत टेन्शन किंवा चिंता, काळजी करणं, वारंवार ऍसिडिटी होणं, या सगळ्यांमुळे शरीरात वात आणि पित्त हे 2 दोष वाढतात, जे शुक्राच्या विरोधी असतात. आणि मग हळूहळू अशक्तपणा किंवा काही तक्रारी वाढायला लागतात. आता याच्या उलट अश्वगंधाचे गुण काय आहेत तर मधुर आहे, स्निग्ध आहे, वात कमी करणारी आहे, त्यामुळे स्ट्रेस कमी करते. बरोबरीने शरीरातला सौम्यपणा आणि पेशींना बळ देणारी आहे, शुक्र वाढवणारी आहे. एक रिप्रोडक्टिव्ह हेल्थचं जर्नल आहे, त्यामध्ये एक स्टडी झाला होता. त्यात प्रजनन शक्ती संबंधात सगळे जे पॅरामीटर्स आहेत त्यात अश्वगंधा नियमित घेण्यानं खूप सुधारणा दिसून आलेली आहे. याच्यावर खूप जास्त रिसर्च झालेला आहे. अगदी मॉडर्न सायन्स मधले बरेच डॉक्टर्स अशा तक्रारींसाठी नियमितपणे अश्वगंधा किंवा त्यापासून बनवलेली औषधं वापरत असतात. आणखी अश्वगंधेचा दुसरा महत्वाचा गुण आहे ना, तो आहे ॲडॅप्टोजेनिक इफेक्ट. म्हणजे काय, का बरं तर अश्वगंधेत विथॅनोलाइट्स नावाचे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट असतात, जे शरीरातलं कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हार्मोन आहे त्याला नियंत्रित करण्याचं काम करतात. रिसर्चमध्ये हे प्रूव्ह झालंय की नियमितपणे अश्वगंधा घेतली तर अँझायटी, स्ट्रेस यामध्ये सिग्निफिकंट सुधारणा दिसून येते. विशेषतः ज्यांना झोप येत नाही, दिवसभर थकल्यासारखं वाटतं, त्यांच्यामध्ये खूप चांगला फरक दिसतो. आणि आयुर्वेदात अश्वगंधेला तर मेध्य रसायन आणि बल्य म्हटले. मेध्य म्हणजे बुद्धीला, मेधा शक्ती वाढवणारी आहे, शरीर मन दोन्ही बॅलन्स करणारी आहे. कॉर्टिसॉल जर कमी झालं, मन शांत झालं की सगळ्या धातूंना पुरेपूर पोषण मिळतं, झोप झाली की थकवा दूर होते. आता एक महत्वाचा गैरसमज आहे बऱ्याच लोकांचा
की अश्वगंधा फक्त पुरुषांनीच घ्यावी, ते पुरुषांचं औषध आहे असं अजिबात नाही. ज्या महिलांना कंबरदुखी आहे, सांधेदुखी आहे, सतत थकवा येत असतो, विशेषतः जर अशा स्त्रिया घर नोकरी दोन्ही करणाऱ्या असतील, ज्यांना खूप प्रवास करावा लागतो, मुंबईमध्ये ट्रेनमध्ये लोकलमध्ये धावपळ करावी लागते, त्यांच्या शरीरातला वात वाढतो. विशेषतः मेनोपॉज नंतर कंबरदुखी सांधेदुखी सुरू होते, थकवा येतो, पाय दुखतात, झोप येत नाही, त्यांच्यासाठी अश्वगंधा एक सुंदर औषध आहे. प्रसूतीनंतर सुद्धा जर अशक्तपणा आला असेल, हाडांचा ठिसूळपणा म्हणजे ऑस्टिओपोरोसिस किंवा हार्मोनल इम्बॅलन्स झाला असेल, या सगळ्यांमध्ये याचा उपयोग होतो. अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा ज्यांचं वजन वाढत नाही, जी मुलं नेहमी आजारी पडतात, प्रतिकारशक्ती कमी असते, त्यांना वयानुसार योग्य मात्रेत योग्य अनुपानाबरोबर जर अश्वगंधा दिली तर खूप छान फरक दिसतो. पण लहान मुलांना देण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला प्रत्यक्ष घेणं खूप आवश्यक आहे बरं का. आता बघूया अश्वगंधा घेण्याची योग्य पद्धत कोणती. तर तुम्हाला आता बाजारात अश्वगंधा चूर्ण मिळतं, गोळ्या मिळतात, कॅप्सूल मिळते, बरीच औषधं मिळतात. पण सगळ्यात प्रभावी काय तर तिच्या मुळापासून बनवलेलं शुद्ध दर्जाचं चूर्ण. कारण कुठल्याही औषधाचा पूर्ण फायदा कधी मिळतो जेव्हा ते नैसर्गिक स्वरूपात असतं, शुद्ध स्वरूपात असतं, त्याची क्वालिटी चेक केलेली असते, अशा बऱ्याच प्रोसेस असतात, त्याचाच चांगला उपयोग होतो. जर किरकोळ तक्रारी असतील तुम्हाला तर अर्धा ते 1 चमचा अश्वगंधा चूर्ण घालून तुम्ही गरम दुधाबरोबर सकाळी रिकाम्या पोटी घेऊ शकता. दुधात घातले की कडवटपणा कमी होतो आणि त्याचं ऍब्सॉर्प्शन पण सुधारतं. पण जर तुम्हाला अशक्तपणा, थकवा, सांधेदुखी अशा दीर्घकाळ तक्रारी असतील तर त्यासाठी 1 चमचा चूर्ण घरच्या तुपात परतून घ्या, मग दूध आणि थोडी खडीसाखर घालून घ्या. तुपाबरोबर अश्वगंधेचे जे फॅट सोल्युबल इन्ग्रेडियंट असतात ना, ते शरीरात खूप छान ऍब्सॉर्ब व्हायला मदत होते. आणि तिसरं, जर तुम्हाला प्रजनन समस्या असतील तर शास्त्रात त्यासाठी एक पद्धत सांगितली आहे, ती म्हणजे क्षीरपाक. त्यासाठी 1 कप दूध, 1 कप पाणी घ्या, त्यात अश्वगंधाच्या 2 मुळ्या टाका आणि उकळत ठेवा. 1 कप शिल्लक राहीपर्यंत हा क्षीरपाक उकळायचा आहे. मी ज्या मुळ्या आहेत ना त्या घेण्याचा सल्ला देते, कारण पावडर घातली तर हे दूध खूप घट्ट होतं, जड होतं पचायला, म्हणून पावडर ऐवजी तुम्ही मुळ्या वापरा. सकाळ संध्याकाळ हा क्षीरपाक तुम्ही घेऊ शकता 1-1 कप. पण ज्यांना खूप उष्णता होते त्यांनी याच्यात घरचं शुद्ध तूप घालून घ्या, म्हणजे उष्णता वाढणार नाही. ही पद्धत शुक्रधातूच्या पोषणासाठी खूप इफेक्टिव्ह मानली जाते. एक महत्वाची गोष्ट, रात्री झोपण्यापूर्वी अश्वगंधा घेणं सगळ्यांसाठी सेम उपयोगाचं नाही बरं का. ज्यांची पचनशक्ती मंद आहे त्यांना रात्री हे औषध पचायला जड पडू शकतं, त्यांनी फक्त सकाळी एकदाच घेतलं तरी चालेल. सगळ्यांनाच या औषधाचा योग्य फायदा व्हावा म्हणून मी गेल्या 25 वर्षांच्या माझ्या प्रॅक्टिसच्या अनुभवातून एक फॉर्म्युलेशन तयार केलंय, त्याचं नाव आहे अश्वगंधा रसायन. अर्थात यात फक्त अश्वगंधा नाही, यामध्ये शतावरी आहे, जी स्त्री पुरुष दोघांमध्ये हार्मोनल बॅलन्ससाठी खूप आवश्यक असते. आणि अश्वगंधेचे जे उष्णवीर्य आहे, उष्ण गुण आहे, तो शतावरीच्या थंडपणामुळे बॅलन्स व्हायला मदत होते. यामध्ये सफेद मुसळी आहे, जी शुक्रधातू वर्धक आहे, कपिकच्छू आहे, हे पण वीर्यवर्धक आहे आणि नर्व टॉनिक मानलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये बाकीची पण बरीच औषधं आहेत, ज्यामुळे हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते सगळ्या धातूंना, सगळ्या घटकांना मुळापासून पोषण देतं. फक्त 1 चमचा सलग 3 महिने घेतलं तर खूप थकवा कमी होतो. स्त्री आणि पुरुष दोघांनाही याचा फायदा होऊ शकतो. अर्थात तुम्हाला इतर काही समस्या असतील तर हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानंच घ्यायला पाहिजे. जर शुगर आहे, HB कमी आहे, त्या गोष्टींमुळे थकवा येतोय का, हे सगळं तपासणं खूप आवश्यक आहे. आणि त्याबरोबर सपोर्ट म्हणून तुम्ही हे औषध घेऊ शकता. हे जर ऑर्डर करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता काही महत्त्वाच्या गोष्टी पण लक्षात ठेवा की अश्वगंधा पचायला जड आहे आणि उष्ण आहे, म्हणून नेहमी दुधाबरोबर किंवा तुपाबरोबर घ्या किंवा थोडी खडीसाखर घाला. सकाळी एकदा घेतलं कुठलंही औषध अश्वगंधेचं तर भूक लागेपर्यंत काही खाऊ नका. तळलेल्या, मसालेदार, अति उष्ण गोष्टी आहेत त्या या काळात टाळा. आणि तुम्हाला योग्य रिझल्ट दिसण्यासाठी किमान 60 ते 90 दिवस हे रेग्युलरली घ्या. हे 1 दिवसाचं औषध नाही, जादुई क्लेम किंवा चमत्कार नाही, ही रसायन चिकित्सा आहे. अश्वगंधेने टेस्टोस्टेरॉनमध्ये सुधारणा होते, पण रिझल्ट प्रत्येकामध्ये वेगळा दिसू शकतो. मी तुम्हाला म्हटलं तसं हे एक सिद्ध औषध आहे. योग्य झोप घेतली, योग्य आहार घेतला, योग्य जीवनशैली असेल तर सपोर्ट म्हणून याचा खूप छान रिझल्ट दिसतो. आता सगळ्यात महत्त्वाचं की कोणी कोणी अश्वगंधा घ्यायची नाही किंवा जपून घ्यायची, तर ज्यांची पित्त प्रकृती आहे, ज्यांना वारंवार ऍसिडिटी होते किंवा स्किन प्रॉब्लेम्स होतात, ज्यांची पचनशक्ती खूप वीक आहे, भूकच लागत नाही आणि वजन खूप जास्त आहे, त्यांनी डॉक्टरांशी बोलून नंतर जर तुम्हाला दीर्घकाळ अश्वगंधा घ्यायची असेल तर त्यांचा सल्ला घेतला पाहिजे.
आधीपासून तुम्हाला दुसऱ्या कुठल्या आजारासाठी औषध चालू असेल किंवा डायबेटीस सारखी क्रॉनिक कंडिशन असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधं सुरू करू नका. आजची माहिती आहे ना, ती खूप लोकांच्या उपयोगाची आहे. कारण अशा विषयांवर उघडपणे बोलणं बऱ्याच जणांना कठीण जातं, संकोच वाटतो. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. खूप जणांना याचा फायदा होईल अशी मला खात्री आहे. आयुर्वेदाची खरी माहिती योग्य स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हे अर्हम आयुर्वेद या चॅनलचं, माझ्या टीमचं मिशन आहे. या मिशनचे तुम्ही सुद्धा भागीदार व्हा, सहप्रवासी व्हा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. शुभम भवतु. धन्यवाद.